समतेचा विश्वास दिला आणि या आधुनिक भारताची पायाभरणी ज्या संविधानावर झाली त्या संविधानाचे शिल्पकार ठरलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अध्याय, प्रत्येक पर्व हे तेजस्पुंज आहे. या तेजस्वी महामानवाची ही यशोगाथा आज आपल्यापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या पद्धतीने पोहोचते आहे. इथे उपस्थित प्रत्येकाला आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवावासा वाटेल आपली असा हा भारतभूमी केवळ सोहळा. नकाशावर रंगवलेली एक सीमारेषांची चौकट नाही, तर ती असंख्य भाषा, विविध धर्म आणि जाती जमातींच्या गुंतागुंतीतून आकार घेतलेली आणि संस्कृतींच्या अखंड प्रवाहाने समृद्ध झालेली एक दिव्य जिवंत चेतना आहे. या विविधतेच्या विराट सागरातही एकात्मतेची अखंड ज्योत तेवत ठेवणारे जे अमृत आहे ते म्हणजे भारतीय संविधान. या संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक असा महामानव ज्यांच्या विचारांची उंची हिमालया एवढी भव्य, ज्यांच्या संघर्षाची गाथा समुद्र एवढी अथांग आणि ज्यांच्या कार्याची किमया आकाशा एवढी व्यापक आहे. संविधानाच्या प्रत्येक ओळीतून उलगडणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी ही केवळ कायद्यांच्या चौकटीपुरती मर्यादित नाही, तर ती एका आदर्श समाज रचनेची जिवंत प्रतिमा आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारावर त्यांनी असा भारत घडवण्याचा ध्यास घेतला जिथे प्रत्येक नागरिकाला आपलं अस्तित्व अभिमानाने जगता येईल. त्यांनी केवळ संविधानाची रचना केली नाही, तर एक असा भारत निर्माण केला जो प्रगत, न्यायप्रिय आणि समताधिष्ठित असेल आणि जिथे आधुनिक भारताची बीजे पेरली जातील. ज्या महामानवाने देशाच्या उज्ज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी केली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण मात्र अत्यंत कठीण, वेदनांनी आणि अपमानाने भरलेलं होतं. अस्पृश्यतेच्या काळोख्या सावटाखाली त्यांना शाळेत वेगळं बसवलं जाईल. पाण्याच्या एका थेंबासाठीही त्यांना वंचित ठेवलं जाईल. परंतु या सगळ्या अन्यायाच्या जखमांमध्येही त्यांच्या अंतःकरणात परिवर्तनाची तेजस्वी ज्वाला धगधगत होती. त्यांना ज्ञात झालं होतं की शिक्षण हेच ते शस्त्र आहे जे अज्ञानाच्या अंधाराला चिरून टाकतं आणि माणसाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद देतं. या जिद्दीच्या जोरावर ज्ञानाचा अखंड प्रवास सुरू झाला. मुंबईच्या शाळांपासून ते कोलंबिया युनिव्हर्सिटी, ग्रेज इन आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या जागतिक दर्जाच्या संस्थांपर्यंत त्यांनी डबल डॉक्टरेट आणि बॅरिस्टर ऍट लॉ या उच्चतम पदव्या संपादन करून ज्ञानाच्या आकाशाला गवसणी घातली. त्या काळात इतक्या उच्च शिक्षणाची किमया साधणारे ते एकमेव भारतीय ठरले. आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर परदेशात सन्मानाने आयुष्य जगण्याची संधी असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातृभूमीची निवड केली. मात्र भारतात परतल्यावर त्यांना जातीच्या कारणामुळे बडोद्यामध्ये राहण्यासाठी छप्परही नाकारलं गेलं. पण अपमानापुढे झुकण्याऐवजी त्यांनी संघर्षाचा मार्ग निवडला. त्यांच्या कार्याची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांनी 1920 साली त्यांना नव्या युगाचा नेता म्हणून गौरवलं आणि तिथूनच सामाजिक क्रांतीची नवी पहाट सुरू झाली. 1927 साली घडलेला महाड सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा हक्क मिळवण्यासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमानासाठी उभारलेला पहिला महान संग्राम होता. 1927 साली महाड येथे झालेला चौदार तळे सत्याग्रह, त्यानंतरचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा संघर्ष तर श्रद्धा आणि समानतेच्या संगमावर उभा राहणारा ऐतिहासिक टप्पा ठरला. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी नव्हता,
तर मानवी स्वाभिमान, समानता आणि सामाजिक न्यायासाठी उभारलेला पहिला महान सामाजिक संग्राम होता. 1930 ते 1932 या कालखंडात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये सहभाग घेत वंचित, पीडित आणि शोषित समाजाचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचवला. अनहायलेशन ऑफ कास्ट या त्यांच्या क्रांतिकारी ग्रंथातून त्यांनी जाती व्यवस्थेच्या मूळ पायालाच हादरा दिला. त्यांनी निर्भीडपणे सांगितलं की जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही फुलू शकत नाही. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही हे वाक्य केवळ एक उद्गार नव्हे तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा, समतेसाठी लढण्याचा संकल्प होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष केवळ सामाजिक परिवर्तनापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेदना, त्याग आणि कठोर परीक्षांनी भरलेला होता. या कठीण प्रवासात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे रमाबाई आंबेडकर. एक शांत, संयमी पण अतूट सामर्थ्याची मूर्ती. घरात आर्थिक तंगी असताना उपासमारीच्या छायेतही त्यांनी कधीही तक्रार केली नाही. योग्य उपचारांच्या अभावामुळे आपल्या लेकराला गमावण्याचं असह्य दुःख त्यांना सोसावं लागलं, तरीही या दुःखाने त्या खचल्या नाहीत. उलट आपल्या पतीच्या महान ध्येयासाठी त्यांनी प्रत्येक वेदना मागे सोडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांच्या वेदनांना वाचा फोडली नाही, तर त्या प्रत्येक माणसासाठी आवाज उठवला ज्याच्यावर अन्याय झाला, जो शोषित होता आणि ज्याला आपल्या कष्टांचं योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध त्यांनी थेट आवाज उठवला आणि खोटी पद्धती या अन्यायकारक व्यवस्थेच्या मुळावर घाव घालत त्यांनी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग खुला केला. कामगार मंत्री म्हणून शपथ घेताना 8 तासांचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेचे हक्क हे केवळ कायदे नव्हते तर कष्टकऱ्यांच्या आयुष्याला मिळालेले संरक्षण कवच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीने स्त्री ही केवळ कुटुंबाचा भाग नव्हती तर समाजाच्या उभारणीचा केंद्रबिंदू होती. म्हणूनच त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला, शिक्षणाला प्रथम दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी प्रखर आवाज उठवून समानतेचा हक्क दिला. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून देत अशा अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. तसंच कामकाजी महिलांसाठी मातृत्व रजा आणि समान कामासाठी समान वेतन या केवळ सुधारणा नाही तर स्त्रीच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय होता. कायदा मंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या हिंदू कोड बिलने महिलांना घटस्फोटाचा अधिकार, मालमत्तेत समान हक्क आणि वैयक्तिक आयुष्यात स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1947 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. या जबाबदारीला न्याय देत त्यांनी भारतीय संविधान या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती केली, जो जगातील सर्वश्रेष्ठ संविधानांपैकी एक आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानतेचा हक्क, अस्पृश्यतेचा अंत आणि सर्व प्रकारच्या भेदभावावर कठोर बंदी घालून मानवाधिकार केवळ कायद्याच्या चौकटीत न ठेवता प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले.
तसंच समता, करुणा आणि प्रज्ञेच्या प्रकाशात त्यांच्या आत्मसन्मानाला एक नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणा स्रोत होते. त्यांच्या विचारांच्या मुळाशी असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये त्यांना विशेषतः भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातूनच सापडली. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर इतिहासाला वळण देणारा तो निर्णायक क्षण आला. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि सुमारे 5 लाख अनुयायांना धम्मदीक्षा देऊन एका महान सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. जगातील सर्वात मोठे शांततापूर्ण सामूहिक धर्मांतर म्हणून या घटनेची इतिहासात नोंद झाली. त्यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर एका सशक्त, न्यायप्रिय आणि एकात्म राष्ट्राचा पाया रचला. म्हणूनच ते केवळ एका समाजाचे नेते नाहीत, तर संपूर्ण भारताचे राष्ट्र निर्माते आहेत. अशा या महान विभूतीचे, या युगपुरुषाचे आपण आज कृतज्ञतेने स्मरण करूया आणि अभिमानाने, आत्मसन्मानाने आणि एकतेच्या भावनेने म्हणूया, जय भीम, जय भीम, जय भीम.